दिल्लीत एकाच वेळी अनेक राजकीय घडामोडी घडतात। एकीकडे पावसाळी अधिवेशनाचा शेवट होत असताना वातावरण तापलंय, दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे या भेटीत शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे असणार आहेत। ही फक्त शेतकरी आणि मतदारसंघातील प्रश्नांसाठीची भेट आहे की पडद्यामागे काहीतरी मोठं राजकीय गणित शिजतंय? कारण जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर शरद पवारांनी मोदींची घेतलेली भेट, त्यानंतर पवारांच्या दिल्लीतील वाढलेल्या भेटीगाठी, एनसीपी शरद पवार गट एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांना आलेलं उधाण आणि आता थेट सर्व 8 खासदारांसह पुन्हा शरद पवारांची मोदींची भेट, या सगळ्या घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? खरंच शरद पवारांची पुढची राजकीय चाल बदलणार आहे का? आणि जर पवारांचा गट एनडीएच्या जवळ गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय बदलू शकतं? याचाच आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। दिल्लीमध्ये आज होणारी ही भेट अधिकृतपणे पाहिली तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी, केंद्राकडून मिळणारी मदत, मतदारसंघातील रखडलेली विकास कामं आणि महाराष्ट्राशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत। सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार असून सुप्रिया सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, भास्कर भागरे, सुरेश म्हात्रे, बजरंग सोनवणे, अमर काळे आणि निलेश लंके हे 8ही खासदार या बैठकीत सहभागी होणार आहेत। म्हणजेच वरवर पाहता ही बैठक महाराष्ट्रातील प्रश्नांसाठीची आहे आणि त्यात काहीही असामान्य नाहीये। पण राजकारणात फक्त अधिकृत अजेंडा पाहून सगळं समजत नाही, कारण या भेटीची वेळ आणि गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहिल्या तर प्रश्न निर्माण होतो की खरंच या भेटीत फक्त शेतकरी आणि विकास कामांवर चर्चा होणार आहे का? कारण गेल्या काही दिवसांपासून पवार मोदी भेटीचं सत्र वाढलंय। शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात याआधी अनेकदा भेटी झाल्या आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये संवाद असणं हे काही नवीन नाहीये। शरद पवारांची राजकीय शैली अशी आहे की ते सत्ताधारी असोत किंवा विरोधात असोत, दिल्लीतील सत्ता केंद्राशी संवादाचे दरवाजे ते बंद करत नाहीत। पण गेल्या काही दिवसांमध्ये या भेटीची टायमिंग्स मात्र नक्कीच चर्चेचा विषय बनलाय। याचं ताजं उदाहरण म्हणजेच दिल्लीतील जंतर मंतरवर झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार दिल्लीला गेले होते। त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। विशेष म्हणजे त्या बैठकीत सुप्रिया सुळेही त्यांच्या सोबत होत्या। विद्यार्थ्यांचे प्रश्न मोदींपर्यंत पोहोचवण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं। पण त्यानंतर आता पुन्हा शरद पवार आणि मोदी यांच्यात भेटीगाठी होत आहेत आणि आता तर शरद पवारांच्या पक्षाचे सर्व 8 खासदार एकत्रितपणे मोदींच्या भेटीला जात आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात हा प्रश्न विचारला जातोय की हे सगळं फक्त योगायोग आहे का, की इथेच एनडीएची चर्चा सुरू होतीये? गेल्या काही काळापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू आहेत। सुरुवातीला शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या। त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात 2 वेगवेगळे मतप्रवाह असल्याच्या बातम्या आल्या। काही नेते काँग्रेससोबत जाण्याच्या बाजूने आहेत तर काही जण स्वतंत्र राजकीय अस्तित्व ठेवण्याच्या बाजूने असल्याच्या चर्चा झाल्या आणि त्यानंतर अचानक शरद पवार गट एनडीएच्या जवळ जाणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली। पण ही चर्चा एवढी का होतीये? तर यामागे महाराष्ट्राचं राजकारण आहे आणि दिल्लीचं सुद्धा गणित आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचं महत्त्व अजूनही मोठं आहे। त्यांच्याकडे लोकसभेमध्ये 8 खासदार आहेत, त्यामुळे संसदेत एखाद्या महत्त्वाच्या विधेयकाच्या वेळी या 8 खासदारांच्या भूमिकेला सुद्धा महत्त्व मिळतं। आणि सध्या संसदेत डिलिमिटेशनचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे आणि हा विषय महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील आहे। कारण दक्षिणेकडील अनेक राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली आहे आणि भविष्यामध्ये लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर या राज्यांचं लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे महाराष्ट्रातील पक्षांसाठी डिलिमिटेशन हा फक्त संसदेतील विधेयकाचा मुद्दा नाहीये तर भविष्यातील राजकीय ताकदीचा सुद्धा मुद्दा आहे। आणि अशा वेळी शरद पवारांच्या 8 खासदारांची भूमिका ही महत्त्वाची ठरते। आता या गोष्टीची दुसरी बाजू देखील महत्त्वाची आहे की भाजपला शरद पवारांची गरज का आहे?
तर भाजपकडे केंद्रात मजबूत बहुमताचं राजकारण असलं तरी संसदेत प्रत्येक मताचं महत्त्व असतं आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय समीकरणं मजबूत ठेवणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. दुसरीकडे शरद पवारांकडे महाराष्ट्रातील राजकीय अनुभव, संघटनात्मक प्रभाव आणि लोकसभेतील 8 खासदार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये संवाद राहणं ही दोघांचीही राजकीय गरज असू शकते. पण शरद पवारांचा गट एनडीए मध्ये आणायचा असेल तर भाजप समोर दोन्ही राष्ट्रवादी गटाचं समीकरण सांभाळायचं आव्हान असणार आहे आणि म्हणूनच शरद पवारांचा गट स्वतंत्रपणे एनडीए मध्ये येणार की पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी गटांना जवळ आणण्याचा प्रयत्न होणार हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आणि याच मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चांना उधाण आलंय. भाजपला जर शरद पवार गटाला जवळ घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील विद्यमान महायुतीचं समीकरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण गेल्या काही वर्षात शरद पवारांनी आपली संपूर्ण राजकीय लढाईच अजित पवारांच्या बंडाभोवती उभी केली आहे. पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा पक्ष उभा केला, कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवली. त्यामुळे आता अचानक सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातल्या अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये त्याचा काय परिणाम होईल. म्हणूनच पवारांसाठी सध्या सर्वात योग्य राजकीय पर्याय कोणता आहे? कदाचित दोन्ही बाजूंशी संवाद ठेवायचा, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे दरवाजे बंद न करता भाजप सोबतही संवाद ठेवायचा, संसदेत आपल्या खासदारांची ताकद वापरायची, महाराष्ट्रातील प्रश्नांसाठी केंद्राकडून मदत मिळवून घ्यायची आणि भविष्यातील राजकीय परिस्थिती काय वळण घेतं हे पाहून अंतिम निर्णय घ्यायचा. ही शरद पवारांची पारंपरिक राजकीय शैली मानली जाऊ शकते आणि त्यामुळेच आजची मोदींसोबतची बैठक ही कदाचित अंतिम निर्णयाची बैठक नसून राजकीय संवादाची बैठक असू शकते. पण या बैठकीनंतर काही संकेत मिळू शकतात का? सुप्रिया सुळे काय बोलतात? शरद पवारांची प्रतिक्रिया काय येते? भाजपकडून काय प्रतिक्रिया येते? डिलिमिटेशनवर पवार गटाची भूमिका बदलते का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये पुन्हा काही हालचाली सुरू होतात का हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे भाजपकडूनही पवारांशी संवाद सुरू असल्याचं चित्र आहे आणि या सगळ्याच्या मध्ये शरद पवार मात्र आपले पर्याय खुले ठेवताना दिसतात. पण खरंच शरद पवारांना मोदींची गरज आहे की मोदींना शरद पवारांची गरज आहे? याचं उत्तर आजच्या बैठकीमध्ये कदाचित मिळणार नाही, पण पुढच्या काही दिवसातील हालचालीत नक्कीच बरंच काही सांगतील. आणि जर भविष्यात शरद पवारांचा गट एनडीएच्या जवळ गेला तर त्याचा परिणाम फक्त दिल्लीच्या राजकारणावर होणार नाहीये. महाराष्ट्रातील महायुती, महाविकास आघाडी, अजित पवार गट आणि अगदी आगामी निवडणुकीच्या जागा वाटपावर सुद्धा त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आजची ही बैठक फक्त 8 खासदार विरुद्ध पंतप्रधान मोदी अशी नाहीये. ही बैठक आहे शरद पवारांच्या पुढच्या राजकीय चालीचे संकेत शोधण्याची. आता तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांचे मोदींसोबत वाढलेले संपर्क ही फक्त केंद्राकडून महाराष्ट्रासाठी मदत मिळवायची रणनीती आहे की पडद्यामागे एनडीए बाबत काहीतरी मोठं राजकीय गणित सुरू आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.